प्रत्येक व्यक्तीनं कुटुंबात पाळायलाच हवेत हे 10 नियम. भांडण होणार नाहीत. पहिला नियम. कुटुंब हे सुसंवादी आणि आनंदी राहण्यासाठी काही मूलभूत नियमांची गरज असते. जेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्य ठराविक शिस्त पाळतो तेव्हा घरात प्रेम आणि आदर वाढतो. दुसरं. वयानं लहान असो वा मोठे, प्रत्येकाशी आनंदानं बोलायला हवं. टोमणे मारणं किंवा अपमानकारक शब्द वापरणं टाळावं. तिसरा. दिवसातून किमान एक वेळचं जेवण सर्वांनी बसून एकत्र घ्यावे. यामुळे संवाद वाढतो आणि जवळीक निर्माण होते. चौथा. जेवताना किंवा एकत्र गप्पा मारताना मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप बाजूला ठेवा. एकमेकांच्या डोळ्यात पाहून बोलण्याची सवय लावा. पाचवा. घरची कामे ही केवळ आईची किंवा एकाच व्यक्तीची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे. स्वतःची काम स्वतः करा. सहावा. मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण ओरडून किंवा अबोला धरून प्रश्न सुटत नाही. शांत बसून आपलं म्हणणं मांडणं आणि दुसऱ्याचं ऐकून घेणं महत्त्वाचे आहे. सातवा. कुटुंबात कधीच एकमेकापासून गोष्टी लपवू नये. आर्थिक व्यवहार किंवा बाहेर घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींबाबत घरात सत्य सांगावे. आठवा. मिळवलेला पैसा विचारपूर्वक खर्च करावा. भविष्यासाठी बचत करणं हा कौटुंबिक शिस्तीचा भाग आहे. 9. सकाळी उठण्याच्या, झोपण्याच्या आणि अभ्यासाच्या वेळा निश्चित असाव्यात. वेळेचं नियोजन असेल तर घरात घाई, गडबड आणि चिडचिड कमी होते. 10. घरातील व्यक्तीनं आपल्यासाठी केलेल्या छोट्या गोष्टींची कौतुक करा. आपली चूक झाल्यास सॉरी म्हणा. एकत्र राहत असलो तरी प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. कोणाच्याही खोलीत जाताना विचारून जाणं महत्त्वाचा नियम आहे. थँक यू.